पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, कारण कळंबा तलाव ओसंडून वाहू लागला आहे। तर कळंबा तलावाची आता तुम्ही स्थिती बघू शकताय की कळंबा तलाव हा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून वाहू लागला आहे। गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी जुलै अखेर आणि ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाण्याचे प्रमुख स्रोत तुडुंब भरले आहेत। कोल्हापूर शहराचा दक्षिण भाग असो किंवा ऐतिहासिक कळंबा आणि पाचगाव परिसराची तहान भागवणारा प्रसिद्ध कळंबा तलाव अखेर काठोकाठ भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागलाय। तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील हजारो नागरिकांची पिण्याची पाण्याची मोठी चिंता मिटली आहे। मागील वर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच भरलेला हा तलाव यंदा मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेचा विषय ठरला होता। जुलैच्या मध्यापर्यंत तलावाची पाणी पातळी अवघ्या 22 फुटांवर स्थिरावली होती। मात्र जुलैच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने चित्र बदलले आहे। तलावाचा मुख्य जलस्रोत असलेल्या कात्यानी टेकड्यांमधून वाहणारे 7ही नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने आणि वेगाने वाहू लागले आहेत। त्यामुळे केवळ काही दिवसातच पाणी पातळीत मोठी वाढ झाली आणि तलाव 27 फुटांवर पोहोचून सांडव्यावरून पाणी वाहू लागलाय। कळंबा तलाव हा केवळ एक पाण्याचा साठा नसून कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी या तलावाची निर्मिती केली होती। आजही कळंबा जलशुद्धीकरण केंद्राच्या माध्यमातून कळंबा गाव, पाचगाव परिसर, आपटेनगर, साळुखेनगर आणि दक्षिण कोल्हापूरच्या काही भागात दररोज लाखो लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। तलाव पूर्ण भरल्याने आता पुढील तीव्र उन्हाळ्यापर्यंत या भागातील पाणी टंचाईचे सावट पूर्णपणे टळले आहे। कळंबा तलावाचा सांडवा वाहू लागल्याचे वृत्त आणि त्याचे मनमोहक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच कोल्हापूरकरांनी तलावाकडे धाव घेतली आहे। हिरवीगार कात्यानीची टेकडी आणि त्या पार्श्वभूमीवर काठोकाठ भरलेला तलाव पाहण्यासाठी निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची मोठी गर्दी जमली आहे। सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामध्ये भिजण्याचा आनंद लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वजण घेत आहेत। सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामध्ये उतरण्यास आणि पोहण्यास मनाई करण्यात आली आहे। तर तलाव परिसरात मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे। नागरिकांनी निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आनंद जरूर घ्यावा। मात्र सांडव्याच्या प्रवाहात किंवा धोकादायक ठिकाणी फोटो काढण्यास जाण्यास किंवा लहान मुलांना इथे पाण्यामध्ये खेळण्यास प्रशासनाने बंदी घातलेली आहे। माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर। आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।